नीट पेपरफुटी प्रकरणामधील संशयित शुभम खैरनारला सीबीआयनं नाशिक पोलिसांकडून ताब्यात घेतलंय। शुभम खैरनारची रात्री उशिरापर्यंत प्राथमिक चौकशी करण्यात आली आहे। सीबीआयचं पथक त्याला घेऊन नाशिककडून आता मुंबईकडे रवाना झालेलं आहे। आरोपी शुभम खैरनारनं 10 लाख रुपयांमध्ये प्रश्नपत्रिका विकत घेऊन 15 लाखांनी विकली असा आरोप आहे आणि त्यानंतर ही प्रश्नपत्रिका इंस्टाग्राम आणि सोशल मीडियावरती व्हायरल झाली। शुभम खैरनारचा ट्रान्झिट रिमांड घेऊन सीबीआय दिल्लीला रवाना होणार असल्याचीही माहिती समोर येते। त्याचा काही हात नसावा, कारण त्याला दर महिन्याला आपण इथनंच पैसे पाठवायचो आणि तसं दर महिन्याला तो दररोज त्याचा फोन व्हायचाच। आज प्रॅक्टिसला आहे, हॉस्पिटलला आहे आणि तो नाशिकमध्येच असल्या कारणाने बाहेरचा त्याचा काही संबंध नव्हता। तो असं काही करू शकत नाही, कारण तो ज्यावेळेस आपण त्याला संपर्क करायचो तो नाशिकला प्रॅक्टिसला असायचा, हॉस्पिटलला, किंवा मग सायंकाळी घरी असायचा। त्याच्यामुळे त्याचा ह्या प्रकरणाशी काही संबंध असू शकत नाही। आणि दरम्यान शुभम खैरनारच्या घराबाहेरूनच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, जाणून घेऊया। वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वाची मानली जाणारी देशभरातील नीट परीक्षा पेपर फुटीच्या कारणामुळे रद्द करण्यात आलेली आहे। त्यामुळे 23 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य हे अंधारात लोटलं गेलेलं आहे। या प्रकरणामध्ये पेपर लीक जे काही झाला त्यामध्ये एक जयपूरच्या तरुणाला ताब्यात घेतलेला आहे आणि एक नाशिकच्या नांदगावमधील शुभम खैरनार याला ताब्यात घेतलेला आहे। आता आपण आहोत शुभमच्या घराजवळ आहोत। शुभमचं हे घर आहे। शुभम हा नाशिक येथे गेल्या 6 महिन्यापासून BAMS जी आहे ती प्रॅक्टिस करतो आहे। त्याचं शिक्षण जे आहे ते भोपाळ येथील सिहोर या ठिकाणी सुरू होतं, मात्र अचानकपणे त्याचं नाव या पेपर लीक प्रकरणात आल्यामुळे त्यास नाशिक येथून CBI असेल, राजस्थान पोलीस असेल व स्थानिक गुन्हे शाखा या तिघांनी जे आहे त्याला एकत्रित कारवाई करत ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याला तपासासाठी आता पुढे जयपूरच्या दिशेने नेण्यात आलेलं आहे। एकूणच या प्रकरणाचे धागेदोरे काय आहे हे याचा शोध जे आहे ते CBI असेल, राजस्थान पोलीस असेल व स्थानिक गुन्हे शाखा करत आहेत। या प्रकरणातील शुभमचे जे काही वडील आहेत डॉक्टर मधुकर खैरनार यांनी मात्र या प्रकरणी माझा मुलगा निर्दोष आहे, या प्रकरणात त्याचा काहीही संबंध नसावा, गेल्या 6 महिन्यापासून तो नाशिकला BAMSची प्रॅक्टिस करतो, त्याला खर्चायला लागणारी रक्कमसुद्धा आम्ही नांदगाववरून पाठवत असतो, अशा पद्धतीची त्यांनी माहिती दिलेली आहे। जे काही चौकशी होईल ते समोर येईल, तथ्य समोर येईलच असं देखील त्याच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। मात्र माझा मुलगा जो आहे तो निर्दोष आहे असं त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे। एकूणच या प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचतात हे पाहणं यापुढे महत्त्वाचं ठरणार आहे। संदीप जेजुरकर, ABP माझा, नांदगाव, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।